नमस्कार मित्रांनो, लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की आर्ग्युमेंट ऑफ z1 इंटू z2 हा जर मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर आर्ग्युमेंट ऑफ z1 प्लस आर्ग्युमेंट ऑफ z2 येतो आणि हाच जर भागाकारात असेल तर हा काही आर्ग्युमेंट ऑफ z1 मायनस आर्ग्युमेंट ऑफ z2. तर आपण मल्टिप्लिकेशन साठी ऑलरेडी एक एक्झाम्पल पाहिलेले आहे. आता ह्या लेक्चर मध्ये आपण डिव्हिजन साठी आपण एग्जाम्पल पाहणार आहे आणि त्याच्या काही विशेष प्रॉपर्टी पाहणार आहे. तर हा त्या बुक मधला सेकंड एक्झाम्पल आहे. तर पाहू. तर आपल्याला फाइंड करायचे प्रिन्सिपल आर्ग्युमेंट ऑफ z. फाइंड प्रिन्सिपल आर्ग्युमेंट z, where z is equal to minus 2 upon 1 plus root 3i. Okay. तर with the help of formula argument of z1 upon z2, तर हा आपण काय लिहिणार, argument of z is equal to argument of minus 2 म्हणजे हा झाला आपला z1 अपॉन असेल तर मायनस लावायचा argument of 1 plus root 3i. ओके. मग आपल्याला माहिती आहे आर्ग्युमेंट कसा फाइंड करायचा. आता आर्ग्युमेंट फाइंड करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल की आर्ग्युमेंट पाहायसाठी आपल्याला त्याची r म्हणजे मॉड्युलस ऑफ z ची व्हॅल्यू पाहिजे. मॉड्युलस ऑफ z म्हणजे रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आणि z ची व्हॅल्यू कशी असली पाहिजे, x प्लस आय वाय च्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. हा x प्लस आय वाय च्या फॉर्म मध्ये, हा सुद्धा x प्लस आय वाय च्या फॉर्म मध्ये. म्हणजे रिअल पार्ट इथं आहे, इमॅजिनरी पार्ट अब्सेंट आहे. ओके. आणि मग आपण थीटा काढत असतो. तर थीटा कसा काढणार आपण, x इज इक्वल टू r इंटू कॉस थीटा. म्हणजे फक्त x ची जर व्हॅल्यू असेल तर आपण कॉस थीटा कॅल्क्युलेट करू शकतो आणि y ची जर व्हॅल्यू असेल तर r इंटू साइन थीटा हे आपण काढत असतो. म्हणजे हा येईल y अपॉन r इज इक्वल टू साइन थीटा. और थीटा जर आपल्याला काढायचा असेल तर आपण हाही फॉर्म्युला वापरू शकतो, tan इनवर्स y बाय x. y ची व्हॅल्यू आणि x ची व्हॅल्यू ठेवायची आणि tan इनवर्स x ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करायची. म्हणजे हे सुद्धा आपण थीटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. मग आता आपल्याला काढायचं आहे आर्ग्युमेंट ऑफ -2 म्हणजे हा काय -2 प्लस 0 प्लस आय. मग ह्याची r म्हणजे मॉड्युलस ऑफ z काय होईल, x चा स्क्वेअर म्हणजे आहे -2 चा स्क्वेअर प्लस y चा स्क्वेअर. y काय 0 म्हणजे आहे -2 चा स्क्वेअर 4, 0 चा स्क्वेअर 0 म्हणजे हा झाला 2. ओके. मग आता नुसती आपल्याकडे x ची व्हॅल्यू म्हणजे रिअल पार्टची व्हॅल्यू, इमॅजिनरी पार्ट ऑलरेडी 0 आहे. म्हणजे आपल्याला काय होईल, x ची व्हॅल्यू -2, r ची व्हॅल्यू 2. ओके. आणि हा काय आपला कॉस थीटा आपल्याला काढावा लागेल. मग आता आपल्याला ह्याच्यावरून मिळेल थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ हा 2 आपण इकडे भागाकारात टाकू म्हणजे आहे -2 अपॉन 2 म्हणजे हा काय -1. कॉस इनवर्स ऑफ -1. कॉस इनवर्स ऑफ -1 कुठे मिळेल आपल्याला, तर ह्याच्यासाठी आपल्याला पाहावं लागेल वेअर विल गेट -1. तर आपल्याला माहिती आहे जे ॲडजस्टंट साईड असते ती x ला लागून असते आणि अपोजिट साईड असते ती y डायरेक्शनवर असते. म्हणून आपण y ॲक्सिसवर साइन दाखवतो आणि x ॲक्सिसवर कॉस दाखवतो. ओके. हा येईल तुमचा 0 टू 2 पाय, हा येईल पाय बाय 2, हा येईल पाय. ओके. आणि हा येईल 3 पाय बाय 2. कॉसची व्हॅल्यू इथं 0 आणि 2 पायवर असेल तर 1 येईल आणि पाय असेल तर हा -1 येईल. साइनची व्हॅल्यू पाय बाय 2 ला 1 येते आणि 3 पाय बाय 2 ला -1 येते.
अदरवाईज कॉस जर वाय ॲक्सिसवर जर गेला तर π/2 ला 0 असतं आणि 3π/2 ला 0 असतं. आणि सेम साईन जर एक्स ॲक्सिसवर आला तर साईन पायची व्हॅल्यू 0, साईन 0 0, साईन 2π ऑल्सो 0. मग कॉस इनवर्स -1 म्हणजे कॉसची व्हॅल्यू -1 केव्हा भेटते, जेव्हा थिटाची व्हॅल्यू पाय असेल त्यावेळेस आपल्याला हा -1 भेटतो. ओके, म्हणजे आता आपला ह्याचा आर्ग्युमेंट काय झाला, ह्याचा आर्ग्युमेंट झाला आपल्याला पाय. दॅट इज argument of -2 is equal to pi. Similarly, we have to find argument of 1 plus root 3i. ओके, मग 1 plus root 3i चा आर्ग्युमेंट काय होतो ते पाहू आपण. मग हा येईल, त्याचा आर कॅल्क्युलेट करून मॉड्युलस ऑफ झेड म्हणजे हा येईल √1 चा स्क्वेअर 1 आणि √3 चा स्क्वेअर 3 म्हणजे हा येईल 1 चा स्क्वेअर 1, √3 चा स्क्वेअर 3 म्हणजे हा येईल रूटमध्ये 4 म्हणजे हा येईल 2. ओके, आरची व्हॅल्यू 2. मग एक्सची व्हॅल्यू 1 इंटू आरची व्हॅल्यू 2 आणि हा येईल कॉस थिटा. ओके, आणि मग नंतर वायची व्हॅल्यू √3, आरची व्हॅल्यू 2 आणि हा येईल साईन थिटा. ओके, हा वरचा फॉर्म्युला आपण वापरलेला आहे. y = r इंटू साईन थिटा आणि x = r इंटू कॉस थिटा म्हणजे हा येईल 1/2, हा येईल थिटा आणि हा येईल कॉस इनवर्स हाफ. ओके, आणि हा येईल √3/2 साईन इनवर्स आणि हा येईल थिटा. मग असा थिटा पाहायचा की ज्याची व्हॅल्यू कॉसमध्ये त्याची व्हॅल्यू 1/2 यायला पाहिजे आणि साईनच्या वेळेस √3 यायला पाहिजे. तर असा थिटाची व्हॅल्यू कोणती आहे, π/3. ओके, तर आपण पाहू 0, 30, 45, 60, 90 साईन 0, 1/2, 1/√2, √3/2, 1 आणि कॉस काय 0, सॉरी हा येईल 1, हा येईल √3/2, 1/√2, 1/2 आणि 0. टॅन जर पाहिला आपण टॅन येईल 0/1, 0, हा येईल 1/2 म्हणजे येईल 1/√3, 1/√2, 1/√2 कॅन्सल 1 येईल, हा √3 येईल आणि हा इन्फिनिटी. ओके, म्हणजे साईन √3/2, साईन √3/2 कुठे येते 60 ला. कॉस 1/2 हा पण कुठे येतो 60 ला. 60 म्हणजेच काय π/3. पायची व्हॅल्यू काय असते, पाय हा रेडियनमध्ये आणि हा 180 डिग्री म्हणजे 180 डिग्री बाय 3 म्हणजे साईन 18 म्हणजे 60 डिग्री हा झाला. ठीक आहे, म्हणजे 60 ला आपल्याला ही व्हॅल्यू काय भेटते, साईनची व्हॅल्यू √3/2 भेटते आणि कॉसची व्हॅल्यू 1/2 भेटते. ओके, म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय आली π/3 आणि ह्याची व्हॅल्यू काय आली, हा कुठं भेटतोय सेम आपला अँगल पाहिजे त्याच अँगलमध्ये दोघांची व्हॅल्यू भेटली पाहिजे म्हणजे हा पण काय होईल π/3. असं होऊ शकणार नाही की कॉस वेगळा येतो आणि साईनची थिटा वेगळा येतो. हा सपोज हा घेतला आपण π/6 आणि हा π/3, असं पॉसिबल नाही. एकच अँगल दोघांचा यायला पाहिजे. ठीक आहे, सेम आता थिटा आपण असाही पाहू शकतो, थिटा = टॅन इनवर्स y/x. मग वायची व्हॅल्यू काय, टॅन इनवर्स लिहू आपण, वायची व्हॅल्यू काय √3 आणि एक्सची व्हॅल्यू काय 1. ओके, हे आपली एक्सची व्हॅल्यू आणि ही वायची व्हॅल्यू x + iy. ओके, मग ह्याच्यावरून आपल्याला काय वाटलं, टॅन इनवर्स √3 म्हणजे टॅनची व्हॅल्यू √3 केव्हा येते, टॅनची व्हॅल्यू √3 केव्हा येते, जेव्हा हा 60 असेल म्हणजे हा π/3 असेल म्हणजे हा सुद्धा काय वाटलं आपल्याला π/3. ओके, म्हणजे थिटाची व्हॅल्यू आपली काय आली π/3. असं सुद्धा आपण फॉर्म्युला काढू शकतो. तर आता आपल्याला आर्ग्युमेंट भेटलेला आहे -2चा पाय
आणि ह्याची व्हॅल्यू आलेली π/3. मग आता आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. कारण की आपला एक्झाम्पल काय होता, -2/1 + √3 आणि त्याला आपण मायनसमध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर मग आता ह्याचं खाली लिहू आपण. तर आर्ग्युमेंट ऑफ z इज इक्वल टू आर्ग्युमेंट ऑफ -2 मायनस आर्ग्युमेंट ऑफ 1 + √3i. ओके. तर ह्याचा आर्ग्युमेंटची व्हॅल्यू पाय आलेली आहे, मायनस ह्याच्या आर्ग्युमेंटची व्हॅल्यू आलेली π/3. बेस सेम नाही आहे, क्रॉस मल्टिप्लाय करू म्हणजे हा 3π मायनस π/3 म्हणजे हा 3π मधून पाय गेला, हा येईल 2π/3. दिस इज रिक्वायर्ड सोल्युशन. हे झालं ह्याचं सोल्युशन, म्हणजेच 2π/3 हे काय झालं, त्याचं होल आर्ग्युमेंट झालं. ओके. म्हणजे आर्ग्युमेंट ऑफ z हा काय झाला आपला 2π/3. ओके. तर भागाकाराला तर आपल्याला असे यूज करायचं आहे. आर्ग्युमेंटसाठी आपल्याला हाच सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. आर्ग्युमेंट जर तुम्हाला काढायचा असेल तर फॉर्म्युला काय करायचा आहे, r × θ, म्हणजेच हा काय r × tan 1θ. So this is required solution. तर अशा प्रकारे आपल्याला आर्ग्युमेंट काढायचे. ओके. तर आता आपण इम्पॉर्टंट रिझल्ट बघणार आहोत याच्यामधले, आर्ग्युमेंटमधले. तर ते काय ते पाहू आपण. सो विल सी इम्पॉर्टंट रिझल्ट्स. ओके. तर इम्पॉर्टंट रिझल्टमध्ये फॉर एक्झाम्पल if we are having z is equal to r into e⁻⁴ okay, where e⁻⁴ we know the value of e⁻⁴ cos theta plus I sin theta. ह्याला म्हणतात ऑयलर फॉर्म्युला. ओके. ऑयलर फॉर्म्युला. मग आपल्याकडे z इज इक्वल टू r इंटू e⁻⁴ दिलेला आहे. आणि आपल्याला आता जर सपोज असं दिलं असेल z⁻n, तर z⁻n जर दिला असेल तर हा सुद्धा काय r⁻n e⁻⁴ where n is integer. ओके. तर हा आपला पहिला रिझल्ट येईल. n जर मल्टिप्लाय झाला तर ही व्हॅल्यू आपल्याला मिळू शकते. इन द सेम वे आपण हे प्रूफ करू की सपोज लेट कन्सिडर n इज इक्वल टू m+1. इफ वी सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू m+1, तर आपल्याला काय व्हॅल्यू भेटेल, z⁻m+1. okay, so I will use here value as this. z⁻m+1 मी असा लिहिल z into z⁻m. ओके. जर पॉवरची ॲडिशन असेल तर ते आपण सेपरेट लिहू शकतो. इफ बेस आर सेम देन पॉवर विल बी ॲड. बेस जर सारखे असली तर पॉवरची काय होती, ॲडिशन होत असते. मग आपल्याला z ची व्हॅल्यू माहिती आहे. व्हॅल्यू ऑफ z इज r into e⁻⁴ and z⁻m like this, z⁻n. So we'll get r⁻m into e⁻⁴. If we combine the same base, so we'll get r⁻m+1 as well e⁻m+1 theta.
Okay, so hence z raised to m plus 1 gives r raised to m plus 1 e raised to m plus 1 theta. ओके, तर मग आपण अशा जर व्हॅल्यू ठेवली तर आपल्याला हा पण एक रिझल्ट भेटू शकतो. याला आपण सेकंड रिझल्ट कन्सिडर करू. द नेक्स्ट आपल्याला रिझल्ट पाहायचा आहे. इफ n is equal to -1, -2 and so on. ठीक है, and we define z raised to n. We define z raised to n as, okay, z raised to n is equal to z raised to -1 raised to m. Okay, where m is equal to -n, which is 1 2 3 so on. जे n ची जर व्हॅल्यू आपण ठेवली तर n into minus you will get -1 -2 and so on. Okay, तर ही एक प्रॉपर्टी आपल्याला भेटेल. इफ z in the form of z inverse, then we'll get the value. Suppose I use z raised to n आणि हा जो काही z inverse आहे याला मी लिहिणार 1/z raised to m. That is nothing but 1 upon r e raised to I theta raised to m. This is nothing but 1/r whole raised to m e raised to minus theta. Okay, so this will become e raised to I theta. जर वर आला तर हा काय होईल, मायनस होईल आणि मल्टिप्लाइड बाय m. म्हणजेच हा आपल्याला काय भेटेल, हा येईल 1/r raised to -n, because m is nothing but -n. हा येईल e raised to I, okay, -n instead of m हे मी ठेवलेले आणि मायनस थिटा ॲज इट इज. तर हा येईल r raised to n. ओके, हा जर वर आला r raised to 1 तर वर काय येईल r raised to -1 आणि हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल. म्हणजे हा येईल r raised to n e raised to I n theta मायनस मायनस विल बिकम प्लस. म्हणजेच हा काय झाला z raised to n. ही झाली आपल्याला फोर्थ प्रॉपर्टी r raised to n e raised to I n theta. म्हणजे आपण जे पहिले आपण प्रूफ करायचं होतं ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण काय केली, कॅल्क्युलेट करून दाखवली. ओके, नेक्स्ट जर z इज इक्वल टू आपल्याकडे आहे r इंटू e raised to I theta and if r is equal to 1, let's consider r is equal to 1, then we get capital आपल्याला then z is equal to e raised to I theta. ओके, आणि e raised to I theta आपल्याला ऑयलर्सचा फॉर्म्युला माहिती आहे. ओके, जर असं असेल तर z raised to n काय होईल, this implies e raised to I n theta where n is integer. n हा काय इंटिजर आहे. ओके, म्हणजेच e raised to I theta आपल्याला ऑयलर्स फॉर्म्युला माहिती आहे. ऑयलर्स फॉर्म्युला काय, cos theta प्लस I sin theta.
म्हणजेच ह्याची व्हॅल्यू आपल्याला काय भेटेल, e⁻in थिटा, म्हणजेच आपल्याला z⁻n च्या फॉर्ममध्ये जर काढायचं असेल तर काय भेटेल, cos थिटा प्लस i sin थिटा. हा फॉर्म्युला आहे आपला कशाचा, ऑयलर्स फॉर्म्युला. आणि n जर असेल तर हा काय भेटेल आपल्याला, cos n थिटा प्लस i sin n थिटा. हा एक अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. ओके, तर हा तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ओके, आणि ह्या फॉर्म्युल्याचं नाव आहे डी मोर्स फॉर्म्युला. है डी मोर्स फॉर्म्युला. तर बरेचसे एक्झाम्पल तुम्हाला डी मोर्सच्या फॉर्म्युल्यावर पण विचारू शकता. तर काय लक्षात ठेवायचं, कॉस थिटा प्लस आय साइन थिटा n जर असेल, जे पण वर पॉवर मध्ये असेल ते काय करायचं, मल्टिप्लाय करायचं आहे अँगल सोबत. सॉरी, इथं n राहिला, इथं आपण काय करू, n थिटा. I'll just clear this. Okay, तर I'll sin n थिटा. ओके, तर हा n काय करायचा, अँगल सोबत मल्टिप्लाय करायचा. तर हा झाला आपला डी मोर्स फॉर्म्युला. ओके, तर आता ह्याच्यासाठी आपण एखादं एक्झाम्पल आपण बघणार आहोत. तर एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याकडं, सपोज √3 प्लस i⁻7 दिलेलं आहे. ओके, इन अ रेक्टँग्युलर फॉर्म. आणि आपल्याला काय करायचं आहे, याचा आर्ग्युमेंट कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, तर मग आता ह्याचा आर्ग्युमेंट पहिले आपण काढू, व्हॅल्यू काय येते. तर ह्याचा आपल्याला r काढावं लागेल, म्हणजे मॉड्युलस ऑफ z. ओके, म्हणजे हा काय, रूटमध्ये √3चा स्क्वेअर प्लस i म्हणजे काय, y ची व्हॅल्यू 1, हा 1चा स्क्वेअर, i ची व्हॅल्यू ठेवायची नाही. म्हणजे हा √3चा स्क्वेअर 3 प्लस 1चा स्क्वेअर 1, म्हणजे हा 4 आणि ह्याची व्हॅल्यू 2. ओके, आणि tan इनवर्स y बाय x, म्हणजेच हा tan इनवर्स व्हॅल्यू ऑफ y इज 1 आणि हा √3. 1/√3 कुठे येतो, 1/√3 आपण ऑलरेडी एक एक्झाम्पल इथं घेतलेलं आहे, मला अँगल दाखवतो. ओके, 1/√3 टॅनची व्हॅल्यू, टॅनची 1/√3 व्हॅल्यू कुठे येतील, ह्या 30ला. म्हणजेच हा काय, 30 म्हणजेच काय, π/6, म्हणजेच 180/6, म्हणजेच काय, sin 3 18, म्हणजे हा झाला 30. म्हणजे π/6 ला आपल्याला टॅनची व्हॅल्यू 1/√3 मिळते. ओके, तर ह्याचा अँगल काय झाला, ह्याचा अँगल π/6 झाला. ओके, म्हणजे मी इथं लिहिणार √3 प्लस i⁻7 is nothing but 2 into e⁻i π/6. हा काय आपला झेडचा फॉर्म्युला, झेडचा फॉर्म्युला काय, r इंटू e⁻i थिटा. r ची व्हॅल्यू काढली आपण आणि थिटाची व्हॅल्यू काढली. हा झाला r आणि हा r आणि ही झाली थिटाची व्हॅल्यू. ओके, आणि हा ⁻7, हा ⁻7 आपण इथं लिहिला. ओके, म्हणजेच हा काय होईल आपला, बघा आता √3 प्लस i, √3 प्लस i ची व्हॅल्यू काय आली, झेड काय आपला √3 प्लस i आणि r ह्याची व्हॅल्यू काय 2 इंटू e⁻i π/6. ही व्हॅल्यू आपल्याला यायला पाहिजे. तर ही मी कशी ॲडजस्टमेंट करतो बघा. मग हा 7 ने मल्टिप्लाय जर केला, हा झाला 2⁻7, हा e⁻i 7π/6. मी काय सांगितलं होतं की जर n असेल तर n थिटा सोबत
मल्टिप्लाय करायचं. एन काय करावं लागलं आपल्याला, थिटा सोबत मल्टिप्लाय केला, म्हणजे हा मी काय केला, मल्टिप्लायच केला. ओके. मग आता आपल्याला काय करायचं आहे, 2 इंटू ई रेस टू आय पाय बाय 6 काढायचं आहे ह्याच्यामधून. तर मग हा मी जर 2 कॉमन केला आणि ई रेस टू आय पाय बाय 6 जर कॉमन काढला तर बाकीची उरलेली व्हॅल्यू काय, 2 रेस टू 6. आणि ह्याच्यामध्ये असं काय ॲड केलं की आपल्याला 7 पाय बाय 6 मिळेल. तर बघा, ई रेस टू आय पाय बाय 6, ठीक आहे, मध्ये असं काय ॲड करावं लागेल की आपल्याला त्याची व्हॅल्यू 7 पाय बाय 6 मिळेल. तर मग ह्याच्यासाठी मला काय करावं लागेल, ई रेस टू पाय काढावं लागेल. ओके, ई रेस टू पाय जर कॉमन काढला आपण तर आपल्याला काय भेटेल, व्हॅल्यू ही भेटेल. म्हणजेच बघा, पाय बाय 6 प्लस पाय, बेस सेम नाही आहे, म्हणजे हा येईल पाय प्लस 6 पाय आणि हा येईल 6, म्हणजे हा येईल 7 पाय बाय 6. ओके, म्हणजे हा येईल ई रेस टू आय पाय. जी उरलेली व्हॅल्यू ती मी इथं लिहिणार. ओके, तर ही येईल आपली व्हॅल्यू 2 इंटू ई रेस टू आय पाय बाय 6 ची व्हॅल्यू आपण आर्ग्युमेंट काढलेला आहे √3 प्लस आयचा. 2 रेस टू 6 हा येईल आपला 64 आणि ई रेस टू आय पाय, ई रेस टू आय पायची व्हॅल्यू काय, -1. कशी, ई रेस टू आय पाय ह्याचा आपल्याला ऑयलर्स फॉर्म्युलामध्ये ठेवा. हे हा कॉस पाय प्लस आय साइन पाय. ओके, पाय हा कुठं असतो, पाय हा एक्स ॲक्सिसवर असतो, म्हणजेच कॉस पायची व्हॅल्यू काय, -1 आणि साइन पायची व्हॅल्यू काय, 0. म्हणजे ई रेस टू आय पायची व्हॅल्यू काय आली, ई रेस टू आय पायची व्हॅल्यू आली -1. तर हा झाला ई रेस टू आय पायची व्हॅल्यू -1. म्हणजे हा झाला -64 इंटू 2 ई रेस टू आय पाय बाय 6. पण आपल्याला माहिती आहे, वी नो द व्हॅल्यू ऑफ 2 इंटू ई रेस टू आय पाय बाय 6 ची व्हॅल्यू काय, √3 प्लस आय. तर मग ह्याला आपण काय करू, सेम ओरिजिनल व्हॅल्यू सोबत आपण रिप्लेस करू. म्हणजे हा येईल -64 इंटू √3 प्लस आय. तर ही झाली व्हॅल्यू ह्याची √3 प्लस आयची रेस टू 7 ची व्हॅल्यू. ओके, तर होप विल गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट आर्ग्युमेंट कसा काढायचा आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू कशी काढायची. प्रिन्सिपल व्हॅल्यूज काढायसाठी आपल्याला आर आणि थिटाची व्हॅल्यू माहिती पाहिजे. तर आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणजेच आर्ग्युमेंट ऑफ झेड काढू शकतो आणि विथ द हेल्प ऑफ ऑयलर्स फॉर्म्युला आणि डिमोर्स थेरम आपण ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. थँक्यू.